गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी. संत गाडगेबाबांचे विचार घराघरात पोहोचवा. जयकुमार ठोकळ. बोरगाव मंजू या ठिकाणी संत गाडगेबाबा या ठिकाणी येऊन 2 दिवस मुक्काम केले होते. ग्राम स्वच्छता करून प्रवचन करून सर्व जाती धर्माच्या लोकांना गाव पंगत दिली होती. त्यामुळे बोरगाव मंजू या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कर्मभूमी या ठिकाणी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार ठोकळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मटकर, सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जयंत कुमार ठोकळ यांनी सांगितले की संत गाडगेबाबा एक कर्मयोगी महान संत होते. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा, बोकडबळी इत्यादी कुप्रथावर प्रहार करून जनजागृती केली होती व समाजातून अस्पृश्यता, असमानता नष्ट करण्यासाठी दशसूत्री दिली होती. त्यांचे विचार आजही कल्याणकारी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार घराघरात पोहोचावेत असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांनी सुद्धा संत गाडगे महाराज बाबतीत प्रवचन केले. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष पत्रकार संतोष गवई यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून पूजा अर्चा केली व संत गाडगेबाबा ट्रस्टचे सचिव यांनी गाडगे महाराज यांची आरती गाऊन गर्जना म्हटली. यावेळी गजाननराव भटकर, जयकुमार ठोकळ, संजय भाऊ वानखडे यांनी प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी गावातील सर्व जाती धर्माच्या महिला, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित व्यक्ती उमेश तायडे, सखाराम वानखडे, सुभाष सोनवणे, ओमप्रकाश तायडे, अमृता गोपनारायण, शंकरसिंग ठाकूर, अशोक गवळी, दिनेश खंडारे, शकुंतलाबाई गौरी, बाबाराव तायडे, रफिक शहा, राजू पचांगे, विजय चौरे इत्यादी गावातील भाविक भक्त मंडळी हजर होते. रामभाऊ विल्लेकर यांनी महाप्रसादाचं वितरण केले. संचालन अमृतभाऊ गोपनारायण यांनी केले. आभार प्रदर्शन ओमप्रकाश तायडे यांनी मानले. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.